ओम. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव. काल आपल्याला हा प्रश्न उपस्थित झाला होता की हे चराचर विश्व जर म्हणजे प्रत्येक जो मनुष्य आहे प्रत्येक जो मानव आहे तो शेवटी या ह्याच्यापासून निर्माण होतो आणि ज्या परमात्म्यापासून तो निर्माण होतो त्याच्यातच तो विलीन होतो असा कालचा प्रश्न होता. मग काय प्राप्त करायचं? आत्मतत्वातच विलीन होतो, मग काय प्राप्त करायचं? पण आपण त्याच्यासाठी उदाहरण बघितलं होतं की मातीचा घडा जो आहे मातीपासून निर्माण होतो आणि परत तो मातीतच विलीन होतो. पण मातीचा घडा हा जो आहे त्या मातीच्या घड्यात आणि आपल्यामध्ये फरक आहे की नाही? ती एक निर्जीव वस्तू आहे, असत वस्तू आहे आणि आपल्यामध्ये जीव आहे. हा जीव कशाच्या साह्याने निर्माण झालेला आहे? परमतत्वाच्या साह्याने निर्माण झालेला आहे तो. हे आपण काल बघितलं. हाच भाग अतिशय सूक्ष्मतेने आता आपण बघणार आहोत. काय सांगतात ते? 6 अकामयत म्हणजे परमेश्वराने कामना केली, इच्छा केली. काय इच्छा केली? बहुश्याम इति, आपण अनेक रूप घ्यावी. आपण एक आहोत ते अनेक व्हावं.
अशी त्यांनी इच्छा केली. सहा तपहा अतायत. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी नंतर तप केलं. सहा तपहा तप्त्वा. तप्त्वा म्हणजे तप करून, त्याचा विस्तार करून. यत्किंच इदम इदम असृजत. म्हणजे इदम इदम, जे जे इथे या जगामध्ये दिसतं ते ते त्यांनी स्वतःपासूनच निर्माण केलं. तत्सृष्ट्वा तत्एव अनुप्राविशत. आणि मग त्यांनी काय केलं, अशा रीतीने त्यांनी सगळ्या विश्वाची निर्मिती केली. आणि त्याच्या पुढे काय तर प्राविशत म्हणजे प्रवेश केला, निर्मिती केली आणि त्याच्यात तो जाऊन बसला. त्याच्यात त्यांनी स्वतःने प्रवेश केला प्रत्येक गोष्टीमध्ये. तच्च त्यच्च अभवत. सत च त्यत च अभवत. म्हणजे काय माहिती का, व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन्ही गोष्टी निर्माण झाल्या. निरुक्तम अनिरुक्तम. व्याप्य आणि अव्याप्य म्हणजे व्यापणाऱ्या आणि न व्यापणाऱ्या सुद्धा गोष्टी निर्माण झाल्या. निलयनम अनिलयनम. म्हणजे निलय म्हणजे आधार घेणे, एकमेकांचा आधार घेणाऱ्या वस्तू आश्रित आणि आधार न घेणाऱ्या अनाश्रित अशा वस्तू तयार झाल्या. इति आचक्षते. असं ज्ञानी लोकांना दिसून आलंय. चक्षु म्हणजे डोळा, अशी ज्ञानी लोकांची दृष्टी आहे. तत् अपि एष श्लोकः भवति. असे या श्लोकात सांगितले आहे. याचा म्हणजे अर्थ काय शेवटी, की त्यांनी काय, त्याला आत्मतत्वाला इच्छा झाली. म्हणजे हे अगदी सुरुवातीपासून आता आचार्यांनी सांगायला सुरुवात केली आहे की आत्मतत्वाला इच्छा झाली की आपण अनेक व्हावं. पण याचा अर्थ खूप छान आहेत, पुढे जाऊन आपल्याला समजणारे. आपण एक आहोत ते आपण अनेक होऊया आता. म्हणजे थोडंसं बरं वाटेल. म्हणजे काय, याचा अर्थ एवढाच की या जगामध्ये ना सगळीकडे काय होतं, आत्मतत्वाशिवाय या जगामध्ये काहीच नव्हतं ना. म्हणून त्या आत्मतत्वाला असं वाटलं, मग काही म्हणा तुम्ही, आत्मतत्व म्हणा, परब्रह्म म्हणा, त्याला असं वाटलं की आपण अनेक व्हावं, वेगवेगळी रूपं घ्यावी. मग तो काय झाला, सतही झाला आणि असतही झाला. त्याच्या लक्षात आलं, अरे नुसतं सत 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 काय माहिती आहे का. आपण हा अभ्यास केलेला आहे बघा तुम्ही आधीच्या ह्याच्यात. याच्यात एवढी स्पष्ट पुन्हा ते देणार नाहीत सगळं.
सत आणि असत का? कारण हे जे विश्व आहे, पंचमहाभूतात्मक विश्व आहे, कोणत्याही दोन गोष्टींच्या संयोगाने इथे निर्मिती होते. आता तो जो होता तो एकटा होता, म्हणजे सत हे त्यांनी अनुभवलंय की नुसतं सत सत सत, काहीच नाही करू शकत ते. सत म्हणजे सत्य हे सगळ्या विश्वाला व्यापून आहे, पण त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे? काही नाही. सत्य हे स्वतःमध्ये सत्य आहे. ते सत्य. आता बघा, कुठलीही घरात वस्तू आहे, घरात एक वस्तू आहे, अगदी साधी एक वस्तू, काडी पेटी, मॅचबॉक्स आहे. ती मॅचबॉक्स जी आहे ती आपण समजा 10 वर्ष नाही वापरली, मॅचबॉक्सला अस्तित्व राहील हो, पण ती खराब नाही का होणार? मग त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे? त्याचा इम्पॉर्टन्स हा आहे की ती ज्या गोष्टींसाठी वापरली जाते त्या गोष्टींसाठी ती वापरायला पाहिजे ना, तो त्याचा इम्पॉर्टन्स आहे. माझ्या घरात भाजी आहे आणि ती जर मी बनवली नाही तर त्याचा इम्पॉर्टन्स आहे का काही? घरात वस्तू आहेत, त्या वेळच्या वेळी वापरल्या नाही तर त्याचा इम्पॉर्टन्स आहे का? छत्री, छत्री ही मी थंडीच्या दिवसात वापरू शकीन का? पावसाळ्यात, आणि तेही पाऊस आला तरच मी डोक्यावर छत्री धरू शकीन. मग पाऊस येणं हे छत्रीसाठी इम्पॉर्टंट आहे आणि ती वापरणं तेव्हा. ह्याच्याप्रमाणेच काय झालं, सगळीकडेच आत्मतत्व पसरलेलं आहे जगामध्ये, आणि छान छान आहे सगळं, जीवांची निर्मितीच नाही, त्याच्यामुळे कोणी काही वाईटच करणार नाही. जसं मी तुम्हाला सांगते बघा की अतिशय घनदाट अरण्य आहे, खूप घनदाट अरण्य आहे, आणि तिथे कोणी जातच नाही ना. फक्त कोण जातं? पशु पक्षी राक्षस एवढेच लोक जातात. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, सुगंधी फुलांचे वास सुटलेत, झाडं गच्च भरली आहेत फुलांनी, फळांनी सुंदर झाडं भरली आहेत गचागच, म्हणजे गेलो आपण तर पोटभर फळं खायला मिळतील, भूक भागेल भूक, इतकं जेवण मिळेल, इतकी फळं. उपयोग काय? अहो कोण जाईल तिथे? फळं खायसाठी कोण वाघाला अंगावर खेचून घेईल का काय? कोण जाईल? का राक्षसांचं कोणी हे सहन करेल? ते छान आहे तिथे, घनदाट अरण्यामध्ये निसर्ग सुंदर आहे, करायचा काय तो? त्याचा इम्पॉर्टन्सच नाही. त्याच्याप्रमाणे काय झालं माहिती आहे का, की सगळीकडेच आत्मतत्व आहे, आणि ही सृष्टी खराब करायला कोणीच नाही आहे, एकही जीव नाही आहे, सगळीकडे आत्मतत्व. नो यूज ऑफ इट. आणि म्हणून याचा उपयोग होण्यासाठी, याचा इम्पॉर्टन्स, वस्तूचा इम्पॉर्टन्स केव्हा वाढतो? उपयोग झाला तर.
म्हणून त्या आत्मतत्वाला असं वाटलं की आपण अनेक व्हावं, बहुश्याम. आणि मग तो काय झाला? सतही झाला, असतही झाला, व्यक्तही झाला, अव्यक्तही झाला. ही जेव्हा आम्हाला समदृष्टी येईल ना, तेव्हा आमच्या जीवनातलं चांगलं वाईट हे ते बरोबर चूक सगळं निघून जाईल. 2 जण खूप वाद घालत असतात, माझं बरोबर, तुझं चूक. पण मनात जर हा विषय आला, या जगामध्ये जे जे बरोबर आहे त्याला दुसरी बाजू चूक आहे, त्यामुळे ते बरोबर आहे ते चूक असणार आहे कधीतरी, आणि जे जे चूक आहे ते कधीतरी बरोबर असेल. म्हणजेच त्याच्याशी काही आपल्याला देणं घेणं नाही. फळ हे कधी कडू असेल आणि कधी गोड असेल. फळ हे कधी किडकं असेल आणि कधी चांगलं असेल, कधी कच्चं असेल, कधी पिकलेलं असेल. त्याच्यात काही तथ्य नाही फारसं. म्हणजेच इथे व्यक्त आणि अव्यक्त हे सगळं काय आहे, तोच झालाय. परमतत्वच व्यक्त आणि अव्यक्त झाला. कारण त्याच्या लक्षात आलं की सृष्टी जर निर्माण करायची असेल, म्हणजे एकोहम बहुश्याम असं जर करायचं असेल, तर मात्र 2 गोष्टींची आवश्यकता आहे. खरं खोटं, यश अपयश, सत असत, व्यक्त अव्यक्त, 2 गोष्टींची इथे आवश्यकता आहे. त्याशिवाय वाईट असल्याशिवाय चांगल्याचं महत्त्व वाढत नाही. कडकडीत उन्हाळा आल्याशिवाय पावसाचं महत्त्व वाढत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते परमतत्वाने काय केलं? स्वतःपासून अनेक गोष्टी निर्माण केल्या. हो. आता तो प्रत्येक गोष्टीत स्वतः जाऊन बसला सूक्ष्म रूपाने. त्याचं कारण त्याला समजलं, ज्याच्यात मी नाही आहे ते प्रकाशित होणार नाही. हे तत्वज्ञान नुसतं ऐकून घेण्यासारखं नाही आहे. अतिशय त्याच्यात सखोल अर्थ दडलेला आहे. त्या परमतत्वाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःनी प्रवेश केला. हे खास आहे, स्पेशल आहे. त्यांनी प्रवेश केला, त्याच्या लक्षात आलं की मी या सगळ्यात असल्याशिवाय हे प्रकाशित होणार नाही. म्हणजे काय? ही सृष्टीपूर्वी नव्हती, फक्त आत्मतत्व होतं. तशीच अवस्था येईल ना पुन्हा, प्रकाशित नाही झालं तर. मग ते प्रकाशित होणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टीत प्रवेश केला. याचं एकच उदाहरण मी सांगू शकते, म्हणजे
कारण काय आहे, निर्माण करायचं आणि त्याच्यात प्रवेश करायची काय गरज आहे तुम्ही म्हणाल, पण तो त्यांनी केलेला आहे. कसा? उदाहरणार्थ मी समजा, उदाहरणार्थ आपलं काय म्हणतात त्याला, पक्वान्नाचं जेवण जेवून, पोटभर जेवून मी समजा झोपी गेले. अतिशय सुखा समाधानात फॅन खाली झोपी गेले मी, पोट भरून. आणि मला स्वप्न पडलं. स्वप्न काय पडलं की काय झालं माहीत नाही, पण मी रानावनात फिरतीये. खूप लांबचा रस्ता आहे. काहीतरी मला मिळवायचंय. रात्रंदिवस रात्रंदिवस. आणि माझ्या मनात स्वप्नामध्ये विचार येतोय, रात्री इथे सगळी काय काय असतात, जंगली पशु असतात, राक्षसी माया बद्दल तर काहीच माहिती नाही. त्याशिवाय भूतपिशाच असतात. कुठल्या झाडाखाली झोपावं तर तिथे जर भूत असेल तर काय करणार. आणि दिवसाही आपल्याला आराम नाही. बापरे, काय हे संकट. त्याच्यापेक्षा घरी बरं होतं, पण मला ते मिळवायचं आहे असं काहीतरी स्वप्न पडतं. केवढं हे ऊन, दिवसा तर काही आरामच नाही, पोटात काही नाही, काय भूक लागलेली. सगळं असं चालू आहे बरं का. दिवसभर वण फिरत मनात विचार चाललेत आणि खूप भूक लागलेली. तेवढ्यात समोरच्या झाडीतून वाघ आला. आणि वाघ समोर. आता 2 मिनिटात काय होईल सांगता येत नाही. आणि झोपेत स्वप्नात ओरडून मी जागी झाले समजा. आणि मग एकदम मी डाऊन झाले. अरे हे तर स्वप्न होतं. म्हणजे काय माहिती आहे का, बस मला ते कळत नाही झोपेत असल्यामुळे, पण माझ्या मनोरंजनासाठी मी स्वप्न तयार केलं आणि त्यात मी प्रवेश केला. म्हणून मला सुख आणि दुःख, काळजी, आणि त्यातनं प्रवेश केलेला मी बाहेर आले निघून. हे तर स्वप्न होतं. बस माझी काळजी संपली. फार मोठी गोष्ट सांगितली आहे यांनी आपल्याला, फार मोठी गोष्ट सांगितली. स्वप्नाचं उदाहरण फक्त इथे देता येईल, बाकी उदाहरणं देता येणार नाहीत. जागृत अवस्थेमधली जी परिस्थिती आहे ती स्वप्नात अजिबात नाही आहे. ते निर्माण केलं. ह्याचा अर्थ परमतत्वांनी हे निर्माण केलं. शब्दशः कोणतेही अर्थ घेऊ नका. उपनिषद हे आपल्याला समजावून सांगण्यासाठी परोपरीने आचार्यांनी वेगवेगळे मार्ग आचरलेले असतात.
तर परमतत्व यांनी मनोरंजनासाठी ही सृष्टी निर्माण केली हे कबूल आहे. आणि त्यात सत असत सत असत हे सगळं निर्माण केलं आणि मग स्वतः त्याच्यात जाऊन बसला. म्हणून हे चांगलं ते वाईट, हे चांगलं ते वाईट. त्यामुळे यातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही आहे. आपण स्वतःही असंच करतो. आज आपला एक विचार असतो एका टोकाचा आणि उद्या दुसऱ्या टोकाचा विचार असतो. म्हणजे मन हे खूप बदलतं. पंचमहाभूतात्मक सगळ्याच गोष्टी अशा खूप बदलत राहतात. स्वप्नामध्ये आपण स्वप्न निर्माण केलं आणि त्याच्यात जेव्हा स्वतः जाऊन बसलो आपण तेव्हा काळजी वाटायला लागली हो. पण आम्ही जेव्हा जागृत अवस्थेत आलो, अरे हे स्वप्न आहे असं म्हणून आम्ही त्या स्वप्नातनं बाहेर उडी मारल्याबरोबर सगळं मिटलं. तसं घटकावर असं समजा की हे विश्व म्हणजे फार काही वाईट वगैरे असं काही नाही. परमात्म्याशिवाय ते विश्वातही काही होत नाही. म्हणून हे निर्माण केलं आणि त्याच्यात जेव्हा प्रवेश केला तेव्हा काळजी सुरू झाली. त्यातनं अलिप्त झालं की काळजी बंद होते. म्हणून आपल्याला वाटतं की मी जागृत अवस्थेत आहे. आणि जागृत अवस्थेत म्हणजे या जीवनामध्ये जेव्हा अडीअडचणी, संकट, काळज्या येतात आणि आपण जेव्हा काळज्या करत बसतो तेव्हा आपण त्या घटनेमध्ये प्रवेश केलेला असतो. पण जर आपण त्यातनं अलिप्त झालो म्हणजे आपणच आपल्या वासनांनी त्याच्यात प्रवेश घेतलेला आहे. आपण म्हणजे कोण? माझ्यातलं परमतत्वाचा अंश. त्याचं कारण शरीर तर काही करू शकत नाही, मन तर काही करू शकत नाही. स्थूल आहेत ते त्या मानाने. स्वतःहून ती पंचमहाभूत काय करणार आहे? म्हणजेच माझ्यातला परमेश्वराचा अंश. तो हे सगळं करत असतो, तो हे सगळं निर्माण करतो विश्व. आणि त्याच्यात जाऊन बसला की ते सगळं काळजी चिंता त्याला लागतं. त्याच्यातून बाहेर आला त्याच्यातून अलिप्त होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट जीवनात आपल्याला प्रश्न पडतो, मग हेच का आहे, तेच का आहे, मग असं कशाला आपलं आयुष्य बनवलं वगैरे आपल्याला प्रश्न पडतात. मग कशाला इतक्या संकटात टाकलं वगैरे. ते काही नाही, आपल्याला नो चॉईस. कारण काय, आपल्या ज्या वासना आहेत त्याच्याप्रमाणे हा जन्म झालेला आहे. हे सगळं आपणच केलेलं आहे. पण एक वेगळा अँगल इथे दिलेला आहे.
म्हणजे तुम्ही असं काहीही म्हणा, मी निर्माण केलं म्हणा किंवा परमतत्वाने निर्माण केलं म्हणा, काहीही म्हणा, ज्यावेळी घटनेमध्ये आपण जाऊन बसतो त्यावेळी आपण झोपलेले असतो, आणि ज्यावेळी आपण घटनेपासून दूर होतो त्यावेळी आपण खऱ्या जागृत अवस्थेमध्ये असतो. अतिशय सरळ सरळ याचं स्पष्टीकरण आहे. ज्या ज्या वेळी आपण निर्माण होऊ त्याच्यामध्ये, एखादी गोष्ट निर्माण करतो म्हणजे काय आहे, आपल्याला वैविध्य आहे, इच्छा निर्माण होते आणि काहीतरी निर्माण करतो आपण. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगू का, अगदी साधी गोष्ट, एक उन्हाळा आला ना की एक उत्साह असतो बायकांना की आता ना आपण उन्हाळी कामं करू. एक त्याला दोन उद्देश आहेत. म्हणजे वर्षभर आपल्याला घरात सामान मिळतं बिनतक्रार, ते वाळवणाचं जे काही सामान असेल ते, आणि दुसरी गोष्ट त्याच्यात ही पण आहे की एक्साइट होतात माणसं की आपल्याला हे करायचं आहे, चला सीझन आला आपल्याला हे करायचं आहे. आणि तो माणसाचा स्वभाव आहे ना, तो पावसाळा आला चला रेनकोट आणा, छत्री आणा, म्हणजे आपलं अडणार नाही. उन्हाळा आला चला आता उन्हाळ्याची कामं करा. हे ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्यातलं आत्मतत्व जे आहे ते इच्छा करतं. इच्छा करून घटना, सत आणि असत अशा दोन गोष्टी ते निर्माण करतं. आणि त्यातून ते जेव्हा अलिप्त होतं तेव्हा ते जागृत होतं. याचा अर्थ असा अजिबात नाही की वाळवणं करायची नाहीत उन्हाळ्याची, असं काही नाही आहे. काय होतं नेमकं, दुसरं हे एक उदाहरण घ्या. मुलगा बाहेर गेलाय, लवकर आला नाही, सुरू होते काळजी. काळजीचं प्रकरण मनुष्य उघडून बसतो. बस एकोहम बहुस्यम, त्याची इच्छा आहे की आपण आता काळजी करावी, मग तो काळजी करतो. चांगलं वाईट काही समजत नाही. पण त्यावेळी तो काय करतो, तो त्यात प्रवेश करतो. याचा अर्थ तो झोपलेला आहे.
त्याला स्वतःचं भान नाही. पण मला इच्छा निर्माण होत आहेत, त्या इच्छेमधून सतसत जगत निर्माण करण्याची मला गरज नाही, असं ज्यावेळी माणसाला वाटतं त्यावेळी तो जागृत झालेला असतो. मग हेच तर मेडिटेशन आहे आणि हे आपण रोज करायचं आहे. असं जर म्हटलं की आवश्यक तेवढंच इन्व्हॉल्व व्हायचं आहे, तरीसुद्धा बिल खूप कमी येईल. म्हणजे आपण लाईट कमी वापरतो, बिल कमी येतं की नाही, तसं आवश्यक तेवढंच आपण या दुनियेमध्ये, आपल्या व्यावहारिक दुनियेमध्ये प्रवेश करायचा आहे आणि प्रत्येक वेळी त्यातनं तेवढेच बाहेर यायचं आहे, म्हणजेची जागृत अवस्था टिकेल. पुढचा तर अजून खूपच विचार करण्यासारखा मंत्र आहे, तो आपण उद्या घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.